ठिकाणी झाली होती, परंतु शेवटच्या दिवस ज्या वेळेला फॉर्म भरायचा होता त्याच्या आदल्या दिवशी प्रदीप दादा असतील, आदरणीय राहुल दादा असतील यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कमळाच्या चिन्हावरती आपण त्या ठिकाणी लढावं आणि आघाडी करू नये. म्हणून आम्ही देखील त्या ठिकाणी विचार केला की दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे आणि भाजपच्या जर चिन्हावरती आपण आपले त्या ठिकाणी उमेदवार लढवले तर निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. म्हणून हे तीनही उमेदवार आम्ही या ठिकाणी भाजपच्या चिन्हावरती उभे केलेले आहेत आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की तीनही उमेदवार त्या ठिकाणी विजय करू. म्हणून मी या ठिकाणी सर्व सुज्ञ जनतेला या ठिकाणी विनंती करतो की आपल्या भागातले प्रश्न गेल्या 9 वर्षापासून जसं आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवतोय, रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण असेल, इतर नवनवीन योजना त्या ठिकाणी लोणी काळभोरमध्ये आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलाय, तसंच इथून पुढच्या काळामध्ये देखील हे तीनही उमेदवार जर आपण निवडून दिले तर निश्चितपणानं आपल्या परिसराचा विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा शब्द मी या ठिकाणी जनतेला आपल्या माध्यमातून देतो आणि येणाऱ्या 5 तारखेला कमळासमोरचं बटन दाबून या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा पद्धतीची विनंती आपल्या माध्यमातून सर्वांना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.